थँक्यू. फारच सुंदर श्रीराज. आपल्यापाशी हा आवाज जो इतका सुंदर पोचतो आहे ते साऊंड सिस्टीमशिवाय शक्य नसतं. तर हे साऊंड सिस्टीम आपल्यापर्यंत म्हणजे जो आवाज ज्यांच्यामुळं पोचतो आहे ते आहेत मनोज कोकाटे, त्यांचे सहकारी. आपलं नाव सर? हां, अंकुश, संतोष. मनोज कोकाटे आणि संतोष त्याचे सहकारी. तर यांना एक जोरदार टाळे होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. त्यानंतर आपल्याला जे तांत्रिक सहाय्य इथं मिळतं आहे, म्हणजे गाणी बरोबर वेळेवर प्ले होत आहेत आणि ते इथं जे बघून वाचतायत तर ते मदत आपल्याला करतायत काशीनाथजी आणि त्यांच्या सहकारी दीपाली. सो थँक्यू, आपले मनापासून आभार. फार छान चालू आहे. आणि हे क्षण जे आहेत आपले ह्याचं सगळ्याचं रेकॉर्डिंग चालू आहे जेणेकरून आपल्याला भवितव्यात ते पुढं पाहता येईल. तर व्हिडिओग्राफी करणारे विक्रम क्रिएशन्स यांचे परवेजी त्यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत, तर त्यांनाही टाळ्या. थँक्यू. हां, कोरस आहे ना. हां, आता कुठलं गाणं आहे? माझं काही कन्फ्युजन झालं आहे. माझं पुढं झालं. एकच मिनिट. हां, सॉरी. चला, थोडं काहीतरी कन्फ्युजन झालं, गाणं पुढं मागे गेलं. आय एम सॉरी. मागच्या गाण्यांमधून आपण मायबापाचा परिचय घरून घेतला. आता मायबाप म्हटलं की माहेर आलंच. विशेष करून लेकींसाठी माहेरचं स्थान फारच स्पेशल असतं. अर्थात हल्ली मुलांसाठी सुद्धा माहेरचं स्थान स्पेशलच आहे. कारण पूर्वीसारखी आता परिस्थिती राहिली कुठं. लग्न झालं की नवरा बायको दोघेही स्वतंत्र संसार थाटतात किंवा बरीच जोडपी बाहेरगावी किंवा परदेशी मुक्कामी असतात. त्यामुळं मुलांनाही आईवडिलांना भेटायचं म्हणजे माहेरी गेल्याचं समाधान मिळतं. एकंदरीत काय तर माहेरचा महिमा फारच न्यारा आहे. आता मुलं आणि मुली दोघांनाही त्याचा अनुभव येतो आहे. पण विठ्ठल भक्तांचे म्हणजे वारकऱ्यांचे माहेर वेगळं आहे बरं का. त्यांच्यासाठी पंढरपूरच माहेर आहे. विठ्ठल आणि रुक्माई हे त्यांचे आईवडील आहेत, तर भक्त पुंडलिक बंधू आहेत आणि चंद्रभागा नदी बहीण आहे. तिथल्या आनंदाचे काय वर्णन करावे. संसाराच्या तापातून पोळलेला वारकरी जेव्हा चंद्रभागेच्या पाण्यामध्ये डुबकी मारतो तेव्हा सर्व दुःखांचे हरण होते आणि जेव्हा तो हरीचे मुख पाहतो तेव्हा भान हरपून स्वतःचेही अस्तित्व तो विसरून जातो. पूर्णपणे विठ्ठलाशी एकरूप होतो. या सुखाची तुलना भूतलावर कोणत्याही सुखाशी होऊ शकत नाहीत. तर ऐकूयात संत एकनाथ महाराजांनी रचलेला एक अभंग, माझे माहेर पंढरी आहे भीवर याच्या तेरी. गात आहेत भिकनजी दुसाने. या सर.